या आहेत पद्मा चौधरी, शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका. पहिली ही शाळा होती का असा प्रश्न होता. त्याला कारणही तसंच होतं. इमारत व्यवस्थित नव्हती, शाळेचा परिसर अस्वच्छ होता, शिक्षक नव्हते, शिवाय पटसंख्याही पुरेशी नव्हती. अशा स्थितीत पद्मा मॅडम 2012ला शाळेवर रुजू झाल्या. त्यांनी शाळेची स्थिती पाहिली. ही स्थिती बदलली पाहिजे यासाठी त्यांनी निश्चय केला. गावकऱ्यांना एकत्र केलं. नगर परिषदेकडे सहाय्यक शिक्षकाची ही मागणी केली. सर्वांच्या प्रयत्नानं शाळेचं रूपडं त्यांनी पालटवून टाकलं. मी जेव्हा इथे रुजू झाले तेव्हा मला ॲज अ HM म्हणून इथे जॉईन करून घेतलं, परंतु मी तिथे एकटीच होते. आणि मग त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की या शाळेची पटसंख्या 47 होती, तर आपल्याला पट वाढवायला पाहिजे आणि सगळ्यात पहिले इथलं वातावरण जे आहे ते शैक्षणिक वातावरण निर्मिती करायला पाहिजे. त्यासाठी मी नपाकडे विनंती केली की मला एक शिक्षक आणखी द्यावा, म्हणून काहीतरी मला शाळेसाठी करायचं होतं. मग त्यांनी मला एक शिक्षक दिला आणि त्यानंतर मी शाळेची प्रगती करायला सुरुवात केली. तर सुरुवातीला मी पालक संपर्क साधला आणि सगळ्यात पहिले मोठी पालक सभा घेतली आणि त्या पालक सभेमध्ये पालकांना आपल्या शाळेविषयी माहिती दिली आणि गुणवत्तेविषयी. आणि त्यानंतर तो माझा प्रवास सुरू झाला. यामध्ये माझ्या पालकांनी मला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि सुरुवातीलाच मी विद्यार्थ्यांना इयत्ता 4थीमध्ये शिष्यवृत्तीची परीक्षा होती. त्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शाळेतील 3 विद्यार्थी फर्स्ट होते. त्यामुळे पालकांची जी गुणवत्ता आहे ती पालकांना लक्षात आली आणि तेव्हापासूनच शाळेचा पट वाढायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर थोड्या अवधीने मग शाळेमध्ये अनेक योजना राबविल्या मी, जसे आपली पुस्तक, गणवेश योजना यांची माहिती पालकाला नव्हती, ती माहिती दिली. शाळेत आणखी कोणकोणते उपक्रम घेतले जाऊ शकतात ते पालकांच्या मदतीने मी शाळेत घेतले. त्यामुळे जास्तीत जास्त सहभाग पालकाचा आहे आणि समाजाचा आहे. त्यामुळे मी शाळेची इथपर्यंत प्रगती करू शकले. शाळेतल्या आवारात जुगार दारूच्या बाटल्यांचा खच असायचा. आता ती स्थिती राहिली नाही. शाळेत रंगरंगोटी करण्यात आली, परिसर स्वच्छ ठेवण्यात आला. शाळा ही सुसज्ज बनवली गेली. जी पटसंख्या 47 होती ती आता 118 झाली आहे. शाळेत शैक्षणिक उपक्रम राबवले जातात, त्यातच विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांनाही सामावून घेतलं जातं. शाळेत होणाऱ्या नवनवीन गोष्टींमुळेही पालक आता इंग्रजी शाळांऐवजी शिवाजी शाळेकडेच वळले आहेत. एवढी मोठी किमया पद्मा मॅडमने आपल्या सरकारी शिक्षकांबरोबर गावकऱ्यांच्या मदतीनं करून दाखवली आहे. इक्बाल शेख, लोकमत.com, वर्धा.